हाय फ्रेंड्स, गुड मॉर्निंग. कशा आहात तुम्ही सर्व? आय होप तुम्ही सर्व मस्त मजेत असतान. सकाळी उठल्यावर अंघोळ नाश्ता झाल्यावर जेवणाची तयारी असते. आता जेवणाची तयारी चालू आहे. सकाळची भाजी चपाती बनवायची. भाजीसाठी तयारी करत आहे. तुम्ही काय करताय? तुम्ही आज काय स्पेशल बनवलं सकाळच्या जेवणाला? मला नक्कीच कमेंट करून सांगा. मिस्टर बोलत होते माझ्याशी तिकडून, त्यांच्यासोबत थोडं बोलत होते. तुमचं काय चाललंय? तुमची कामं झाली का सर्व घरातली? माझ्या कामाची आत्ता सुरुवात झाली आहे. आता हळूहळू एक 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 काम होणार. आता सगळ्यात पहिले उठल्यावर आंघोळ झाली की नाश्ता बनवायचा थोडाफार, किंवा मग डायरेक्टली जेवण. आता जेवणाची तयारी चालू आहे. भाजीसाठी लसूण सोलत होते मी इकडे. भाजी काय अशी स्पेशल नाही, नॉर्मल आपली साधीसुधीच बनवणार आहे. तरी पण त्याच्यासाठी पण तयारी करावीच लागते काही ना काही. मिस्टर बोलत होते, मला चिडवत होते, मी हसत होते. त्यामुळे त्यांचं म्हणणं होतं की तू तुझ्या ओरिजिनल आवाजात बोल, नंतर आवाज कशाला ॲड करते. म्हणलं नाही, म्हणलं मला जरा नवीन असल्यामुळं थोडं सवय लागेपर्यंत मी नंतर आवाज ॲड करूनच हे करेन. एकदा सवय लागली की मग मी आपलं रेग्युलर बोलत जाईन. त्यानंतर त्या अच्छा ठीक आहे असं त्यांचं माझं बोलणं चालू होतं. तर आता माझं स्वयंपाक चालू आहे इकडे. आज तुम्ही नाश्त्याला काय बनवलं होतं नक्कीच कमेंटमध्ये सांगा मला. 2 दिवसांनी आज माझा व्हिडिओ पडतो आहे, कारण का 2 दिवस मी व्हिडिओ बनवलाच नाही. आज व्हिडिओ बनवला आहे. आता भाजी करायला चालू करायचं आहे. भाजीसाठी काय आज स्पेशल असं काही नाही, सिंपल आपली घरातली डाळ, चपाती. भाजीला पण आता पावसाळ्यात खूप अवघड होते भाजीचं, म्हणून आपल्या घरातच काय कडधान्य असतील ते बनवत असते मी. राशन भरतानाच मी कडधान्य शक्यतो भरत असते. डाळी जास्त भरत असते की बाबा जेणेकरून पावसाळ्यात भाज्या व्यवस्थित नसतात, ते चिखल सगळं, मग ते नको वाटतं, मला नाही आवडत ते. मग मी घरातलंच कधी तिखट डाळ वगैरे किंवा कडधान्य बनवत असते. आत्ता मी भाजीसाठी कांदा कापते इथे. गॅसवर कढई ठेवली आहे गरम व्हायला. तुम्ही बघू शकता खूपच गरम झाली, वाटतं धूर येतं त्याच्यातून. कांदा कापून झाला की मग आता फोडणी देणार आहे. मस्त अशी भाजी चपाती बनवायची. मिस्टरांना कामाला जायचं असतं, मग त्याच्या अगोदर सगळं आवरावर झाली पाहिजे. कढईत तेल टाकलं आणि आता नेमकं माझा चमचा कुठं ठेवला आहे ते बघायचं आहे मला तेलाचा. आता मी ते शोधते आहे. कढई काल दुसरी काढली, केटली दुसरी काढली मी तेलासाठी. भेटला चमचा, कुठे ठेवला होता तिकडे ड्रॉवरमध्ये. आणि कुणाकुणाला असं एकदम चमचमीत भाजी आवडते मला नक्कीच कमेंटमध्ये सांगा. मला भाजी करताना तेल खूप लागतं. मला घरात खूप ओरडतात, तू खूप भाजीत तेल टाकते म्हणून. तुम्हाला पण तशा भाज्या आवडतात का? मला नक्कीच कमेंट करून सांगा. आणि ह्याला काय म्हणतात तुमच्याकडे? आमच्याकडे पाटा ओरोटा असं बोलतात. तुमच्याकडे ह्याला काय बोलतात? खलबत्ता, आणि ते खलबत्त्याचं काय असतं ते मला ह्याचं नाव नाही माहिती, पण पाटाला ओरोटाच बोलतात मे बी. तुमच्याकडे अजून दुसरं काय बोलतात मला नक्कीच सांगा. तुमच्या गावाकडे किंवा तुमच्या भागाला याला काय म्हटलं जातं. वापरून झालं की धुवून ठेवून दिलं मी ते. आता भाजीला फोडणी द्यायची. त्यासाठी मी पहिले जिरं टाकलं, मग नंतर थोडीशी मोहरी टाकली आहे. सिंपल अशी तिखट डाळ करणार आहे. थोडं लसूण आणि कांदा टाकलेला आहे मी, कारण का मसूरची डाळ जर करायची म्हणली ना तर सिंपल अशी तिखट छान वाटते चपातीसोबत खायला. बघू शकता तुम्ही, कांदा आणि लसूण टाकून ते परतून घेते मी तेलात, मस्तपैकी फ्राय करते आहे. एकदम कांदा लाल होईपर्यंत त्याला फ्राय करत राहायचं. मग एकदा कांदा लाल झाला मग त्यामध्ये आपल्याला वाटण असे मसाले ॲड करायचे. मी शक्यतो जास्त काही ॲड नाही करत. थोडं लाल तिखट, हळद, मीठ, बस इतकंच. ह्याच्यानेच खूप छान अशी भाजी होती. आणि थोडीशी कोथिंबीर, टमाटर पण मी टाकत असते, बट माझ्याकडे आज टमाटो नाही आहे,
सो मी त्यामुळं टाकलं नाही, नाही तर मी नेहमी टमॅटो टाकत असते त्याच्यात, अर्धा किंवा एक. आज नेमकं माझ्या भाज्या पण संपल्यात, मला पण जायचं आहे बाहेर मार्केटला भाज्या आणायला. पण आमच्या इकडे पावसाचं वातावरण असल्यामुळे मला जाता येत नाही आहे. खूप पाऊस पडतो आहे त्याच्यामुळं जाता येत नाही आहे. आणि खूप मार्केटमध्ये पावसाचं चिकचिक चिकचिक असतं, सगळीकडे ओलं ओलं, त्यामुळे नको वाटतं जायला. तरी पण जावं तर लागणार आहे, कारण का भाज्या सर्व संपल्यात माझ्या घरातल्या. कोथिंबीर घेतली मी, त्याला आता वॉश करून घेणार आहे आणि मग त्याच्यामध्ये ॲड करायची. कोथिंबीर अजून छान चव येते आपल्याला भाजीला, म्हणून त्यामध्ये टाकते मी थोडीशी. मला तसं प्रत्येक भाजीतच कोथिंबीर लागते, आवडते, म्हणजे मला छान चव येते त्याच्याने, म्हणून त्यात मी टाकत असते. इथे मी थोडीशी हळद, थोडं तिखट टाकले. जास्त तिखट खात नाही आम्ही, थोडंसं स्लाइटली. मला जास्त तिखट नाही आवडत, क्वचितच तिखट खाते मी. इथे थोडं चवीनुसार मीठ टाकले. मिस्टरांना जास्त मीठ नाही आवडत, ते नाही खात जास्त मीठ. आणि नेमकं माझ्याकडून ज्या दिवशी असं वाटतं ना आज भाजी खूप छान झाली, हमखास त्या दिवशी माझ्याकडून मीठ जास्त होतं. इथे मी सगळे मसाले टाकून परत एकदा ते तेलात फ्राय करते आहे. आता मी त्याच्यामध्ये डाळ टाकणार आहे, जी मी भिजत ठेवली होती मसूरची. भिजत ठेवली होती 5 मिनटं, म्हणजे लवकर शिजते. तसं मसूरची डाळ शिजायला वेळ नाही लागत, नाही भिजवली तरी चालतं, फक्त वॉश करून जरी टाकली तरी होतं. पण मला ती सवय आहे की धुवून 5 मिनटं तरी भिजत ठेवायचं, म्हणजे लवकर शिजते. एक वाफेवर 5 ते 10 मिनटात शिजून जाते, जास्त वेळ नाही लागत. म्हणून वाफेवर शिजवत होते. आता त्यामध्ये थोडं कोथिंबीर कट करून टाकायची आणि एक ग्लास पाणी टाकलं की थोडी जरा रस्सेदार अशी चमचमीत मस्त अशी मसूरची भाजी होते. चपातीसोबत गरम गरम खूप छान लागते. तुम्ही तुमच्या घरी नक्कीच मला सांगा की ही डाळ बनवता का, कोणाकोणाच्या घरी मसूरची डाळ आवडते. किंवा सगळ्यात शॉर्टकट रेसिपी म्हणजे मसूरची डाळ. थोडंसं कांदा लसूण असं काही नाही, असलं तर असलं, नसलं तर नसलं, टमॅटो आणि कांदा जरी टाकला, थोडा कढीपत्ता, तरी मस्त अशी तिखट छान चमचमीत होते. आणि आपण ती भाकरीसोबत पण खाऊ शकतो आणि चपातीसोबत पण खाऊ शकतो. मला नक्कीच कमेंटमध्ये सांगा की तुम्हाला चपातीसोबत भाजी आवडते मसूरची डाळ की भाकरीसोबत आवडते. गावाकडे शक्यतो भाकरीसोबतच खातात, इथे शहरामध्ये जास्त करून चपाती वगैरे खातात. तुम्ही बघू शकता मस्त असा कलर आला आहे भाजीला. आता त्याच्यामध्ये थोडंसं पाणी ॲड करणार आहे मी, म्हणजे ते अजून छान लागेल. आता मी इकडे चपात्या बनवायला घेतल्यात, भाजी ठेवली आहे शिजायला. आता इथे मी चपात्या बनवायला घेतलेल्या आहेत. चपात्या काही जास्त नाही, रात्रीच्या 2 चपात्या आहेत, सो त्या माझ्यासाठी होऊन जातील. आणि मिस्टरांसाठी 2-3 चपात्या बनवणार आहे गरम गरम. आमचं काही जास्त जेवण नसतं, दोघंच असल्यामुळं थोडंसं लाईटली होऊन जातं. मिस्टरांसाठी 1-2 चपात्या बनवल्या की झालं. आमच्या इकडे पावसाचं वातावरण आहे. तुमच्या इकडे पण पावसाचं वातावरण आहे का, मला नक्कीच सांगा. आज खूप पाऊस झाला आमच्या इथे मगाशी, वारं पाऊस खूप जोरजोरात पडत होता. तुमच्या इकडे पण पाऊस पडला का मला नक्कीच सांगा. इवन तुम्ही माझे व्हिडिओ कुठून बघता मला हे पण कमेंटमध्ये सांगा. मी माझ्या प्रत्येक व्हिडिओमध्ये हे म्हणत असते की जे कोणी माझे व्हिडिओ बघतात ते कुठून बघतात, ते कुठल्या गावातून बघतात, ते मला नक्कीच कमेंटमध्ये सांगा. आम्ही या गावातून बघतोय असं तसं. मलाही छान वाटेल की बाबा माझे व्हिडिओ इतक्या लांबपर्यंत गेलेत, बघतात ते लोक म्हणून. आणि तुम्ही बघू शकता मस्त अशी चपाती आणि मसूरची डाळ, मस्त जेवणाचा बेत. जेवण झाल्यावर मी भांडी घासायला घेतली, नेमकं त्यावेळेस असा पाऊस जोरात पडायला लागला, बापरे बाप, एवढं वारं वगैरे सुटलं. अचानकच विनाकारणच पाऊस धन धन चालू झाला. यांना आवाज देऊन म्हटलं थोड्या खिडक्या बंद करा, कारण का खिडक्या जर उघड्या असल्या तर पूर्ण पाऊस आतमध्ये येतो. आमच्या घराच्या खिडक्या जरा डेंजरसच आहेत.
म्हणून पाऊस आला की पहिले खिडक्या बंद कराव्या लागतात, नाहीतर खूप पाऊस सगळा आतमध्ये येऊन जातो, मग ते पूर्ण बेडवर पाणी होऊन जातं. त्यामुळे पाऊस आला की पहिले खिडक्या बंद कराव्या लागतात मला. भांडी घासली. पहिले मी भांडे सगळे स्वच्छ धुवून घेते, म्हणजे जर काही खरकाटं वगैरे असन तर ते म्हणजे निघून जातं पहिलं धुवून घेतलं. मग त्यानंतर मग मी भांडी घासायला घेत असते. आज थोडीच भांडी होती म्हणून एवढं काही टेन्शन नाही. नाहीतर रोज माझे खूप भांडे पडलेले असतात. मिस्टर पण मला खूप ओरडतात, मम्मी पण माझी लई ओरडत असते, किती भांडे काढतेस तू घासायला, असं तसं खूप असतं आमच्याकडे. भांडे घासायला घेतले, नेमका पाऊस चालू झाला. मला दाखवते मी की पाऊस कसा पडत होता आमच्या इथे. वारं पण होतं आणि पाऊस पण होता. पाऊस आला की अवघडच, सगळे कामं जागेवर थांबून जातात. बाहेर जायची सोय नाही, काही नाही, काही नाही. तुमच्याकडे पण पाऊस आहे का? तुम्ही म्हणत असताना ही खूप शांत उभी असते. मिस्टरांसोबत बोलत होते, त्यांना म्हणलं थोडं बाहेरचं पावसाचं वातावरण दाखवा कसं आहे ते आपल्या यूट्यूब फॅमिलीला. ते आले होते, त्यांनीच व्हिडिओ बाहेरचा घेतला, मी तर भांडी घासत होते. तुम्ही बघू शकता पावसामुळे कसं झालं आहे वातावरण. हे माझ्या घरासमोरचं झाड आहे, म्हणजे एक बिल्डिंग आहे, तर बंद पडलेली आहे, ते बिल्डिंगचं काम चालूमध्येच बंद पडलेलं आहे. त्या बिल्डिंगमध्ये एवढं मोठं झाड आलेलं आहे. म्हणजे मी ज्या बिल्डिंगमध्ये राहते ना, त्या बिल्डिंगच्या हाईटचं ते झाड आहे. मी 2nd फ्लोअरला राहते, त्याच्यापेक्षा उंच झालेलं आहे ते झाड. खूप वर्षापासून ते बंद पडलेल्या बिल्डिंगमध्ये झाड आहे आणि अगदी माझ्या घराच्या समोरच. बघू शकता तुम्ही किती सुंदर असं झाड आहे ते. आणि पिंपळाचं झाड आहे, खूप छान अशी झाडं आहे तिथं. मस्त असं प्रसन्न वाटतं सकाळ सकाळ उठून बाहेर बघितलं की. आणि माझं भांडे वगैरे घासून झाले. मी किचन वाटतं धुवून पुसून घेतला, भांडे घासून घेतले, बेसिंग घासलं, सगळं स्वच्छ करून ठेवलं. त्यानंतर कपडे वॉश केले हाताने, मशीनमध्ये सुकायला लावले. आणि तुम्हाला माझे व्हिडिओ बघायला आवडत असतील तर नक्कीच मला कमेंटमध्ये सांगा आणि माझ्या व्हिडिओला लाईक करा. थँक्यू.